ज्या व्हिडिओची आम्ही तक्रार केली होती, ज्या ग्रामसेवकाची आम्ही तक्रार केली होती, ज्या प्रशासकाची नियुक्ती केली होती, त्याच व्हिडिओला ज्यांची तक्रार केली त्याच व्हिडिओची नियुक्ती केली आणि तुम्ही ह्या प्रकरणाची तुम्ही चौकशी करा आणि आम्हाला. आता डॉक्टर पण पेशंटच आणि पेशंटनं ठरवायचं की मला काय झालंय आणि त्याच्यावर उपचार करायचा. ही सगळी पद्धत आम्हाला चुकीची वाटली. म्हणून काल आम्ही माननीय जिल्ह्याचे कलेक्टर घुगे मॅडम यांना काल निवेदन दिलं आणि सगळेजण त्या ठिकाणी गेलो होतो. जिल्हा परिषदेच्या शिवसाहेबांना पण निवेदन दिलं आणि मॅडमनी आम्हाला आश्वासित केलं की ठीक आहे, याची आपण चौकशी करू. मोठ्या पदावरची माणसं त्या ठिकाणी जे की व्हिडिओच्या रँकच्यावरची माणसं नियुक्त होणं आवश्यक होतं ते करू असं मॅडमने आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि भविष्यात ते होईल पण. तर या ठिकाणी आपण खूप मोठ्या संख्येनं उपस्थित झाला, आमच्या विनंतीला मान देऊ. आणि यानंतर आपल्याला बडेसाहेब मात्र डीपमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिल्या सर्वप्रथम त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. माझी काशीलिंगेश्वरच्या बाबतीतली ही सर्वप्रथम पहिली पत्रकार परिषद आहे. काही जर सांभाळून घ्या, काही चुका हळूहळू सुधारण्याचा प्रयत्न होईल. सर्वप्रथम आपण बऱ्याच जणांनी आतापर्यंत वाचलं असेल काशीलिंगेश्वरच्या बाबतीमध्ये आपल्याच वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण लोकांनी जी प्रसिद्धी दिली ती अतिशय उल्लेखनीय प्रसिद्धी आपण लोकांनी दिली आणि हे काशीलिंगेश्वर नगर संबंध महाराष्ट्रभर आपण लोकांनी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. सर्वप्रथम मी थोडक्यात हिस्ट्री सांगतो या ठिकाणी. काशीलिंगेश्वर नगर ही ग्रामपंचायत येनाडले हॉस्पिटल अंबाजोगाई रोड, कदाचित सर्वांना या गोष्टीची कल्पना असेल, त्या ठिकाणाहून या काशीलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतीची हद्द स्टार्ट होते. ही हद्द जाते MIT कॉलेजच्या पुढे दिग्विजय हॉटेलपर्यंत. म्हणजे उत्तर पश्चिम हा विस्तार आहे आणि पूर्व पश्चिम जर विस्तार पाहायचा गेला तर डी मार्ट, गंगासागर, जो मळवटी रोड आहे तिथपर्यंत हा विस्तारलेला भाग आहे आणि पश्चिम बाजूला आर्वीची शिव आहे. असं जवळपास 428 हेक्टर क्षेत्राचा आणि टोटल 52 किलोमीटर क्षेत्राचा परिसर हा आतापर्यंत देश स्वातंत्र्य झाल्यापासून म्हणा किंवा महाराष्ट्र हे झाल्यापासून म्हणा किंवा जिल्ह्याच्या निर्मिती झाल्यापासून हा एरिया शासनाकडून तो चुकून राहिला होता. या एरियाला कुठल्या तरी ग्रामपंचायत हातीमध्ये किंवा महानगरपालिका हातीमध्ये मुळात शासनानंच विसरून गेला होता हा 52 किलोमीटरचा भाग बनसोडे साहेब. तर हा एरिया जेव्हा मी त्या ठिकाणी राहायला गेलो तेव्हा मला समस्या समजल्या. कुठली तरी एखादी शेजारची ग्रामपंचायत इथे राहणाऱ्या नागरिकांना अक्षरशः लुटून खात होती. लुटून म्हणजे ज्या ग्रामपंचायतीला किंवा महानगरपालिकेला या एरियामध्ये ज्यांना बांधकाम परवाने करायचे त्या ठिकाणी बांधकाम परवाने करायचे असतील तर ज्यांना अधिकार नव्हता त्या ग्रामपंचायतींना, त्या ग्रामपंचायतींनी ह्या एरियातल्या लोकांना बांधकाम परवाने देण्याचं काम केलं, जे की अनधिकृत आणि पूर्ण बेकायदेशीरपणा नव्हतं. परंतु त्या हा जो एरिया आहे हा शहराच्या अगदीच लगत एरिया असल्यामुळे लोकांनी इतकंसं गांभीर्य घेतलं नाही. लोक येत गेले, वस्ती वाढत गेली. लोकांना वाटलं आज नाही उद्या महापालिका असेल, ग्रामपंचायत असेल, एवढं त्या एरियात प्लॉट घेऊन बांधकाम करताना लोकांनी या गोष्टीचा प्रामुख्याने गांभीर्याने विचार नाही केला. परंतु जेव्हा ते राहत गेले, जसजशा तिथं वस्त्या वाढत गेल्या तसतसे प्रॉब्लेम्स क्रिएट होत गेले. इथे रस्ते का होत नाही, इथे गटारी का होत नाही. अक्षरशः तुम्हाला सांगतो आज त्या एरियामध्ये मी जे मला उल्लेख केला त्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना मतदानाचा सुद्धा अधिकार नव्हता. म्हणजे मुळात तो एरिया स्थानिक स्वराज्य संस्था या हेडखाली कुठेच नोंद नव्हता शासनाकडे. आणि त्या एरियाचा पूर्ण कायदेशीर अभ्यास करून मी जेव्हा हा विषय हातात घेतला 2013ला भागवतजी 2013 पासून हा विषय जेव्हा हातात घेतला तिथपासून मला 31 डिसेंबर 2021 जवळपास 9 वर्ष माझे ही ग्रामपंचायत तयार करण्यामध्ये गेले. 2013ला जेव्हा हा विषय घेतला तेव्हा माझ्यासमोर सर्वप्रथम मोठा प्रश्न होता की एखादं गाव ग्रामपंचायत करायचंय तर त्यासाठी सर्वप्रथम तो एरिया महसुली गाव म्हणून डिक्लेअर झाला. जवळपास 2018ला महसुली
गाव हा परिसर डिक्लेअर केला. जी श्रीकांत साहेब त्यावेळेस कलेक्टर साहेब होते, त्यांच्या हातावरती हे गाव महसुली गाव म्हणून डिक्लेअर झालं. तिथून पुढचा प्रवास ग्रामपंचायत. आतापर्यंत त्या एरियाला ना कुठल्या राजकीय पक्षानं किंवा प्रशासनानं कोणीही सुद्धा त्या परिसराकडे डोकूनही पाहिलेलं. कोणी त्या परिसरात कुठं प्लॉटिंग पडली, 10 लोक राहिले, 10 लोकांनी स्वतःच्या जवळचे 1000, 2000, 2000 जमा करायचे आणि त्या ठिकाणी मोडून टाकायचा. आपल्या ओळखीवर त्या ठिकाणी पूल ओढायचं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आतापर्यंत जे झालं ते अशा पद्धतीनं ती वसाहत त्या ठिकाणी वसलेली आहे. आता 2021ला प्रचंड अशा राजकीय विरोध होत असतानाही प्रचंड संघर्षातून ही ग्रामपंचायत आपण त्या ठिकाणी निर्माण केली. ती ग्रामपंचायत निर्माण करत असताना काही राजकीय शक्तींनी परत ती हद्दवाढ करण्याचा प्रयत्न केला. त्या हद्दवाढीला सुद्धा आपण कायदेशीर आव्हान देऊन ते त्या ठिकाणी आपण स्थगित केलं. कारण जी मूळ हद्दवाढ आहे लातूर शहर महापालिकेची, तीच मुळात चुकीच्या पद्धतीनं आज रेटली जाते लोकांच्या याच्यावरती. जसं की महापालिका ही मला असं वाटतं की ती लादली गेलेलीच आहे इथल्या लोकांवरती लातूरच्या. तशाच पद्धतीनं तो पण एरिया असेल, काशीलिंगेश्वर असेल, आर्वी असेल, वरवंटी, दसवंतपूर, खाडगाव, वासनगाव, ही जी हद्दवाढ केली होती ही पूर्णपणे बेकायदेशीर हद्दवाढ त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली. परंतु आम्ही त्याला कायदेशीर आव्हान देऊन ते त्या ठिकाणी स्थगित केलं आणि त्यानंतर 3 महिन्यांना आम्ही ती ग्रामपंचायत त्या ठिकाणी अस्तित्वात आणली. ग्रामपंचायतीचा कारभार 2 वर्ष अतिशय चांगल्या प्रमाणे चालला. त्या ठिकाणी एक ग्रामसेवक सुधारण म्हणून होते, त्यांनी अतिशय 7 महिन्यामध्येच हे ग्रामपंचायत महाराष्ट्र पातळीवरती निवडून बसवली. आज आपल्या महापालिकेत सुद्धा त्या पद्धतीची सोय नाही आहे, परंतु 7 महिन्यामध्येच आम्ही ती ग्रामपंचायत QR कोडवरती आणली. प्रत्येक घराला आज आमच्या ग्रामपंचायतीमध्ये QR कोड आहे. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाण्याची आवश्यकता तुम्हाला कधीच पडणार नाही. त्या ठिकाणी करून ठेवली ही सोय अशी की तुमच्या घराला तो QR कोड असेल किंवा तुमच्याकडे तो QR कोड असेल, तुम्ही त्याच्यावरती ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं. तुम्हाला त्या ठिकाणी 5-10 मिनिटात अर्ध्या तासात जसा ग्रामसेवकाला वेळ मिळेल तुम्हाला लगेच त्या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअपवरती किंवा मेलवरती डिजिटल आढळणार. म्हणजे करप्शन नावाचा प्रकार आपण त्या ठिकाणी टोटली ट्रान्सपरन्सी आपण इतकी छान त्या ठिकाणी मेंटेन केली. आणि हे सगळं होत असताना काही वेगळ्या शक्ती त्या ठिकाणी कार्यरत झाल्या. ही ग्रामपंचायत कुठंतरी आमच्या मनाच्या विरुद्ध आली, कुठंतरी काहीतरी कोणाला तरी काय आव्हान वाटलं मला माहित नाही, परंतु आम्ही इथले नागरिक म्हणून आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी भांडलो. आम्हाला कोणाला म्हणजे चॅलेंज करायचं किंवा अजूनही नाही, पूर्वीही केलं नाही, भविष्यातही आम्हाला काही कुणाच्या चॅलेंज करायचं नाही. फक्त आम्ही आमच्या हक्कासाठी त्या ठिकाणी बांधून, कारण आम्हाला तिथं फक्त रस्ता, नाली, दिवे त्याच्यात मूलभूत सुविधा आहेत त्या तिथं कसल्याच पद्धतीच्या नसल्यामुळे आणि ह्या का नव्हत्या तर त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षानं आतापर्यंत लक्ष दिलं नव्हतं, प्रशासनानं लक्ष दिलं नव्हतं. म्हणून आम्ही नागरिकांनी स्वतः या गोष्टीत पुढाकार घेऊन आज त्या ठिकाणी हेड नावाचा जो प्रकार असतो, आता त्या ठिकाणी 25,000 लोक राहतात. हा जर एरिया शासनाच्या म्हणजे नकाशावरच नव्हता तर शासन त्या एरियाला पैसा देईल कसा? मग ही ग्रामपंचायत निर्माण करून आम्ही त्या ठिकाणी आज तो काशीलिंगेश्वर नावानं त्या ठिकाणी ग्रामपंचायत झाली. त्यामुळे आज हेड मिळतो. आज काहीतरी असे ना त्या ठिकाणी ₹2 आम्हाला येतात. त्या ₹2 मध्ये पूर्वीच्या ग्रामसेवकाला जाऊन आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. टोटल 52 किलोमीटरचा परिसर आहे. त्यामध्ये जवळपास आतापर्यंत माझ्या हातावरती 17-18 किलोमीटर आपण मजबूतीकरणाचे रस्ते केले. नवीन रेल्लापूर नाक्याच्या पुढे कधीही महापालिकेची घंटागाडी आली नाही. आज ग्रामपंचायत झाल्यामुळे आज त्या ठिकाणी आपण 1 घंटागाडी होती सुरुवातीला, त्याच्या 2 केल्या, 3 केल्या. प्रत्येक ठिकाणचा त्या ठिकाणी गल्लोगल्ली कचरा उचलला जातो. LED असतील त्या आपण जितक्या होईल तेवढ्या अंधार जिथे असेल त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. हे सगळं व्यवस्थित सुरळीत चालू असताना त्या ठिकाणी थोडाच्या ग्रामपंचायतीला नजर लावण्याचं काही मंडळीकडून काम त्या ठिकाणी होतंय आणि त्याचाच प्रत्यय आमचा जो पहिला ग्रामसेवक होता त्या ग्रामसेवकाला त्या ठिकाणाहून
त्याच्यावरती प्रेशर क्रिएट केलं आणि त्या व्यक्तीने स्वतः लिहून दिलं शासनाला की माझा या ठिकाणचा पदभार काढून करण्यात यावा आणि तो त्या ठिकाणाहून मुक्त झाला. त्यानंतर त्या ठिकाणी जे अधिकारी आले त्यांनी मग 2-4 महिने त्या ठिकाणी थोडी वळतावून बघितली, परिस्थिती बघितली आणि आता आमचं या ठिकाणी म्हणणं असं आहे की त्यांना कोणीतरी ऑपरेट करतं त्या ठिकाणी. कारण जो काशीलिंगेश्वरचा इतिहास त्या ठिकाणी निर्माण केला गेला, आता कुठंतरी अजूनही त्या हद्दवाढीचे बरेचसे प्रस्ताव ग्रामपंचायत तयार झाल्यानंतरही जातच आहेत. आता इकडं रघुनाथराव बसलेले आहेत, त्यांना माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे. तर असे नानाविध प्रकार चालू आहेत. मग मला म्हणायचं आहे की या ठिकाणी आतापर्यंत 40 वर्षामध्ये तुम्ही त्या परिसरासाठी कुणीही काहीही केलेलं नाही. आता जेव्हा आम्ही कुठं आमच्या हक्काची स्वतःची ग्रामपंचायत त्या ठिकाणी निर्माण केली, त्या ठिकाणी काम तुम्ही डिस्टर्ब करता. आता सरळ हा विषय. आणि मग त्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ, त्याच्यावरच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कुठंतरी ऑपरेट गेलं चाललंय कुठल्या तरी एका शक्तीच्या माध्यमातून आणि ते त्या पद्धतीनं राहून जितकं अस्तित्व काशीलिंगेश्वरचं निर्माण झालेलं आहे ते पूर्ण अस्तित्व खोडून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. आज ज्या पद्धतीनं आम्ही ऑनलाईन सिस्टीम त्या ठिकाणी ठेवली होती ती पूर्ण ऑनलाईन पद्धत आज बंद करण्यात आली. नको त्या गोष्टी ऑफलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या जातात. म्हणजे एक नाही, मनमानी म्हणा, पक्षपातीपणा म्हणा, व्हॉटेवर जे काय असेल त्या ठिकाणी त्या गोष्टी केल्या जातात. आता कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये 100 रुपयाचा बॉन्ड वापरला जात नाही नवीन मालमत्तेची नोंद जर करायची असेल. परंतु त्या ठिकाणी हे आल्यापासून नको त्या जाचकटी यांनी त्या ठिकाणी लागू केल्या लोकांना, जेणेकरून लोकांमध्ये ग्रामपंचायत बद्दल एक आक्रोश निर्माण व्हावा आणि लोकांमधूनच या सगळ्या गोष्टी कुठेतरी विरोधात याव्या. सगळ्या गोष्टींचे पुरावे याच्यासमोर सादर करू, या सगळ्या गोष्टीची चौकशी करावी आणि या चौकशीमध्ये ते दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर पूर्ण त्या ठिकाणी कारवाई करावी, अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलं. त्याच निवेदनाच्या खाली एक मी पत्र दिलेलं आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचं, गट विकास अधिकाऱ्यांना. आपण बघून घ्या. नाही, नवीन ग्रामपंचायत आहे म्हणजे असे नाना तऱ्हेचे प्रयोग रस्ते चालू केले, त्याच्यात काहीतरी आडवा आणायचं. बूथ मला 2.25 वर्षापर्यंत मिळू दिलं गेलेलं नाही. नियम असा सांगतो की नवीन ग्रामपंचायत झाल्यानंतर त्या ठिकाणी 6 महिने ते वर्षभराच्या आत त्या ठिकाणी लोकनियुक्त बॉडी त्या ठिकाणी आली पाहिजे. परंतु ती अद्यापही त्या ठिकाणी आली नाही. बॉडी येते कशी? बूथ पाहिजे. बूथ झाल्यानंतर मग त्या ठिकाणी मतदार तयार होईल. कारण त्या ठिकाणी येऊन राहिलेला जो नागरिक आहे तो आपापल्या गावाकडून त्या ठिकाणी येऊन राहिलेला आहे. आज बऱ्याच लोकांना तिथं सुविधा नाही. बरेच लोक त्यांच्या गावची मतदान इथं आणायला तयार आहे. बूथच नाही तर ट्रान्सफर कुठे होते? आणि जोपर्यंत तिथं लोकसंख्या येणार नाही, मतदार येणार नाही, तोपर्यंत तो आकडा मी शासनाला दाखवू शकणार नाही. आणि जोपर्यंत मी आकडा शासनाला दाखवू शकणार नाही तोपर्यंत शासन मला निधी देणार नाही, असा विषय.